पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट जेव्हापासून लागली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट या ठिकाणी झाले. तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट लागत नाही, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या तब्बल 6 लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि जसजशा लिस्ट लागणार आहेत तसतसा कडप कमी या ठिकाणी जाणार आहे. जे पहिली लिस्ट लागले तर त्यामध्ये 3,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालाय आणि त्यामध्ये जे फर्जीवाडा सुद्धा मुलांनी केलेला आहे. एक लक्षात ठेवा, तर ज्यांना 35% होते, 40% होते, 50% होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झालंय, कारण की त्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले, 97% त्या ठिकाणी टाकलेले आहे. तर अशामुळे ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीने 91% होते, 90% होते, तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. एक लक्षात ठेवा, 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट किती जाणार आहे आणि कॅटेगरी वाईज कटअप किती जाणार आहे. SC ST OBC EWS ओपन PWD या सर्व कॅटेगरी वाईज कटअप किती जाणार आहे. या सर्व डिव्हिजनचा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, त्याचबरोबर जे या ठिकाणी नागपूर मोफसूल, नागपूर सिटी, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर 60%, 70%, 80%, 90% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की 90%, 95%, 93%, 91%, 80%, 70%, 60% रेशो किती विद्यार्थ्यांचा येत आहे. ठीक आहे, जेणेकरून कटअप लावण्यात आपल्याला या ठिकाणी अंदाज लागणार आहे. तर ठीक आहे, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हा पहिली मेरिट लिस्ट लागली होती त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला तारीख सांगितली होती, एक तर 5 तारखेला कटअप लागणार आहे म्हटलं किंवा 6 तारखेला लागणार आहे म्हटलं. तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 6 मार्चला कटअप लागला, एक लक्षात ठेवा, आणि तो सुद्धा रात्री त्या ठिकाणी 11-12 वाजताच्या आसपास लागला होता. एक लक्षात ठेवा, जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लिस्ट येते तर ते म्हणजे 6 वाजता, 5 वाजता, 6 वाजताच्या नंतरच लिस्ट येते दुपारचे. ठीक आहे, म्हणजे रात्री सुद्धा येऊ शकते. तर आपला तो अंदाज हा जे विद्यार्थी मित्रांनो खरा ठरतो या ठिकाणी. एक लक्षात ठेवा, आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी मेरिट लिस्ट लागणार आहे एक तर या ठिकाणी 3 एप्रिलला लागणार आहे किंवा एक तर 4 एप्रिलला लागणार आहे आणि ते सुद्धा 5 वाजता नंतरच आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांचा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं आणि आपल्याला संयम ठेवायचा आहे. एक तर 3 एप्रिलला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट लागणार आहे किंवा 4 एप्रिलपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट लागणार आहे. तर दुसरी जी लिस्ट आहे तर हे 4 एप्रिलपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर 3 एप्रिलला लागू शकते किंवा 4 एप्रिलला सुद्धा लागू शकते. तर पहिली जी लिस्ट होती त्यामध्ये फर्जीवाडा झाला, म्हणजे 3,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झालेलं आहे. आणि तुम्ही सांगा 3,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय तर त्यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, जास्त फॉर्म भरताना जास्त टक्के टाकले, म्हणजे 97% फॉर्म भरताना टाकले. त्यांना होते ओरिजिनलमध्ये 40%, 50%, तर त्यांनी फॉर्म भरताना 97% टाकलेले आहे. तर अशामुळे ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीनं पर्सेंटेज होते 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही. एक लक्षात ठेवा, त्यांचं नुकसान झालं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जास्त पर्सेंटेज टाकले होते फॉर्म भरताना त्यांचं तर लिस्टमध्ये नाव आलं, पण ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जर गेले असते तर तिथं त्यांच्यावर कारवाई झाली असते, कारण की तिथं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर त्या काही जागा रिक्त आहेत तर ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही, ज्यांना स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकले होते 97%, तर ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेले नाही आणि त्या जागा ज्या त्या ठिकाणी रिक्त आहे, त्यामुळे त्यांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लावावं लागणार आहे. तर जवळपास 4 एप्रिलपर्यंत
टक्केपर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अकोला डिव्हिजन आहे, त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजन आहे, अहिलानगर डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे आणि चंद्रपूर डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर पहा, UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 95च्या आसपास कडाप आपल्याला या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे. OBC आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 80 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 93च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 80% ते 90%च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. तर एवढा काही सेफ झोन आहे. आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. तर हे काही डिव्हिजन आहे. या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज तर पहा, तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप हा या ठिकाणी 86 ते 94च्या आसपास या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि OBC आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर कडाप या ठिकाणी 80 ते 92च्या आसपास कडाप आपल्याला या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे. आणि SC ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 91च्या आसपास कडाप या डिव्हिजनचा आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80% 85% सुद्धा कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे. तर जेवढं काही मुंबईच्या जे डिव्हिजन आहे तर या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला कमी पाहायला भेटणार आहे. कारण की जागा कमी होत्या, ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या, UR कॅटेगरीच्या जागा होत्या आणि त्याचबरोबर कमी जागा असल्यामुळे तिथं फॉर्म कमी आले आहे. तर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 80 ते 90च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्हाला 80% ते 90% असाल UR कॅटेगरीमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये तर सिलेक्शन होण्याचे जास्त दाट चान्सेस आहे. 80 ते 90च्या आसपास कडाप जाणारच आहे. ठीक आहे. आणि OBC EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 91-92च्या आसपास कडाप पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप जाणार हा या ठिकाणी 90% ते 92%च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे किंवा 85% पर्यंत पाहायला भेटणार आहे. आणि PWD कॅटेगरीचा जो कडाप हा 70% 80% पाहायला भेटणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 70% 80% पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन, पुणे महसूल आहे. तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे तुम्ही तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल 85 ते 95च्या आसपास आणि OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 93च्या आसपास, SC ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार. PWD कॅटेगरीचे असाल तर 80-85% कडाप पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 86 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. OBC आणि EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे. SC ST कॅटेगरीचे असाल 79 ते 88 आसपास पाहायला भेटणार आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 70% 80% पाहायला भेटणार. आजच्यासाठी तसा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जय.